यानंतरची महत्त्वाची बातमी तळ कोकणात आहे सिंधुदुर्गातनं। दोडामार्ग तालुक्यामधील साटेली बेडशी येथील अनधिकृत मदरशावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे। बुलडोझर चालवत अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आलाय। प्रशासनाने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई केलेली आहे। अनधिकृत बांधकाम पाडताना पाहायला बघ्यांनी मोठी गर्दी केलेली होती। दरम्यान घटनास्थळी जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला आहे। गुरुप्रसाद दळवी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। गुरुप्रसाद, दोडामार्ग तालुक्यातील साटेली बेडशी या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे, अधिकची काय माहिती? नक्कीच ऋतुजा, एकंदरीत सिंधुदुर्ग दोडामार्ग येथील साटेली बेडशी भागातील एका अनधिकृत मदरशावर बुलडोझर चालविण्यात आला आहे। याचं मदरशामधून पोलिसांनी अवैध हत्यारे जप्त केली होती। या कारवाईत 2 तलवारींसह 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। यापैकी एक जण बिहारमधून आलेला मुस्लिम धर्मगुरू असल्याचं सांगण्यात येत होतं, जो तेथील मुस्लिम मुलांना प्रशिक्षण देत होता। ही घटना समोर आल्यानंतर परिसरात फार मोठी खळबळ उडालेली होती। त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। मात्र आता प्रशासनाने बुलडोझर चालवत हा मदरसा पाडण्यास सुरुवात केली आहे। यावेळी प्रसार माध्यमांना घटनास्थळावरून लांब ठेवण्याचे चित्रीकरण करण्यासाठी रोखण्यात सुद्धा आलं होतं ऋतुजा। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।